पहिला बॉल अतुल यांचा सामना करतील विकेश. मागच्या मॅचचा मनाचा मानकरी आहे विकेश. अप्रतिम खेळी केली होती विकेश आणि तोच मनाचा मानकरी. पाहतोय आपण स्ट्राईक वरती आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो अतुल ठाकरे यांना. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू लोअर फुलटच चेंडू होता बघा. फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर होते बघा. 3 क्षेत्ररक्षक आले होते चेंडू जवळ परंतु त्यांच्या अवकापासून परत थोडासा लाभ होता. या पंचांचा इशारा आहे नोचा. पहिला चेंडू पाहिला तर भीमर हातावर होता. 9+2 म्हणजे या 2-3 धावा. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला. पंचांचा रिव्ह्यू आहे स्क्वेअर लेग अंपायरचा. यस नो बॉल असेल. कमरेच्या वरती चेंडू वेस्ट साईड आहे त्याच्यावरती चेंडू होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दंडित घोषित केलं होतं. रेफर केलं होतं पंचांनी. नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीडचा इशारा सुद्धा आलेला आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळाली विकेश यांना. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल असेल अतुल्यांचा. यावेळेस मिस्टरिंग झालं. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. एक धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. मयूर चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु त्यांच्या अवयकापासून पाहिले तर थोडस दूर होता. या 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावा. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते सज्ज असतील. यावेळेस तेच तर राड चेंडू होता बघा. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. निर्धाव आलाय चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पुढचा बॉल अतुल यांचा विकेटसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील अतुल. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि बॉलला सरळ पाठवला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय लॉंग ऑन चेंडू करून षटकार. बिग ब्लास्ट. तर यानंतर होणार सामना असेल वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए त्यांच्या विरुद्ध असतील जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए त्यांच्या विरुद्ध असतील अंबिका कर्नलपाडा. षटकार आलाय. अतुल यांच्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल अतुल यांचा विकेटसाठी. यावेळेस पुन्हा एकदा काय फटकाचा इनसाइड आउट कॅप मध्ये चेंडू जातोय. एका टप्प्याने वॉर्ड लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक दमदार चौकार. धावसंख्या जाऊन पोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण विकेश यांना. मागच्या मॅचचा मानकरी होता विकेश. अप्रतिम फलंदाजी पाहतो विकेश यांच्याकडून. अतुल यांच्यावरती आक्रमण केलं. एक आघाडीचा गोलंदाज आहे तामलमार संघाचा त्याच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू सोवर आहे. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय. अजून एक बिग ब्लो षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 रन्स ऑन बोर्ड. बघूया पुढचा बॉल. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली होती. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संघाने, परंतु वाईट साठी रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. बघा आपण तिसरा पंचांकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. डिसिजन पेंडिंग असेल. बघा चेंडू बॅट्समॅनच्या पायाला आदळला होता कमरेवरती, म्हणजे निर्धाव चेंडू असेल. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर भरपूर धावा खर्च केल्यात अतुल ठाकरे यांनी. फलंदाजी केली विकेश खरपडे यांनी, अप्रतिम फलंदाजी. दुसरा षटक हाताळण्यासाठी मला वाटते योगेश बॉलिंग मार्क सज्ज असतील. योगेश बरं यांना पाहतो बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक लिस्ट जातो संतोष. यावेळेस सोडून दिले लेक्सीच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंच आमच्या बाजूला वळतील. संतोष कोम बघा ऑफिशियलच्या पंचांच्या भूमिकेवर पाहतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 22 याकडे 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस फटका चांगला आहे. मयूर होते त्यांच्या डोक्यावर चेंडू गेलाय, परंतु बघा बॅकअप चांगलं होतं. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा इथे कम्प्लीट होताना पाहतोय. चांगलं बॅकअप होतं. चांगलं शतरक्षण पाहतोय. दोन धावाशी धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. बघू मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण अतुल ठाकरे सारखा एक शतकवीर त्यामुळे संघाकडे आहे. योगेश सारखा एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच बामणगाव संघ करणार आहे आणि वाटचाल सुद्धा पाहिली तर त्याच अनुषंगाने पुढे चाललेली आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशादारांचं काम केलंय. सर्व चेंडू जातो डिक्लेरेशन झोन जाता पाहिलं तर एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगलच्या मध्ये धफलक पुढे सरकते 25 रन्स ऑन बोर्ड. 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुढे सरसावर खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बराच काळ हवेत आहे. शतरक्षण होते चेंडू खाली आणि बघा झेल घेण्याची संधी होती, परंतु बघा झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. विकेश खरपडे सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. ज्याने आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये, त्याच फलंदाजाला पाहिलं तर जीवनदान मिळालंय. बघा फटका फसला. उंची जास्त होती, लांबी कमी आणि झेल सुद्धा एवढा होता. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टरमिन झाला होता, परंतु नो मॅच लँडर चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. पुढचा बॉल यावेळेस बघा तेच तर बॉल होता योगेश यांचा. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू पाहिलं तर निर्धाव होतोय. 5 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. पाहिलं तर मोठे फटके येऊन दिले. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं योगेश यांनी. कम बॅक केलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते 27 रन्स. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होतो इथे डिसमिस. मोठा आदरा बसतोय. विकेश खरपडे बॅक टू डग आउट. कॉन
शेवटचे षटक हाताळण्यासाठी वैभव यांना पराभूत केलं जाते आणि नवीन फलंदाज आपण नॉनस्ट्राईक एंडला पाहतोय मिस्टर उत्तम यांना, उत्तम लिंडा यांना पाहतोय. एका डावखुराचा फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूनंतर टॉस केला जाईल. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए, दुसऱ्या बाजूला जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए त्यांच्या विरुद्ध असतील जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 6 चेंडूवरती कितपर्यंत धावांचा मजल मारता येईल बामणगाव संघाला. संतोष स्ट्राईक वरती असतील. वैभवांचा पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. फटका फसला. चेंडू हवेत आहे. शतरक्षक दूर होते बघा. शतरक्षकडून होते जो की एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पाहिली तर ते कम्प्लीट होताना पाहतोय. हे 2 धावा बघा. मिस्टर टायमिंग झाला होता. झेल सुद्धा उडाला होता परंतु झेल पहिल्या धरतीला दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे, सूत्र आहे क्रिकेटचं आणि तेच पहिलं करा. त्यामुळे संघाकडून आज फिल्डिंग मध्ये थोडीशी कमतरता जाणवते. त्याचा फायदा पाहिजे तरी 2 धावा. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टर्न वसूल केलाय. सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय बिग बू षटकार. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोचते 35 रन्स बोर्ड. म्हणजे आक्रमण केलं या षटकाचा विचार केला दुसऱ्या चेंडूवरती. फलंदाज संतोष यांनी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा संघ पाहतो आपण बामणगाव संघ. वैभवांचा तिसरा चेंडू सामना संतोष. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ प्रकार उडवलाय आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतो अजून एक षटकार. आक्रमण केलं. 2 चेंडूचे 2 मोठे फटके खेळत संतोषांनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता. पंचांकडे लावून अपील केली जाते परंतु पंचांनी पाहिले तर अपील फेटाळली आहे. यस लेग बायचा इशारा सुद्धा आला होता. चेंडू पाहिले तर निर्धाव आला. स्वतःकडे स्ट्राईक करायचं काम केलं संतोषांनी. चेंडूचा खेळ पाहिला 4 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मधील. या 2 चेंडूचे मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. धावसंख्या पहिली तर 41 वर जाऊन पोहोचलाय. शेवटची 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस खोडून काढलाय ऑन साईडला. अतुल येतोय. चेंडू खाली. 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न होईल का? नाही. फक्त आणि फक्त एका सिंगल धावचे समाधान मानावं लागते. बघा चांगला प्लेयर्स ऑफ माइंड पाहणं आपण अतुल यांच्याकडून. अतुल यांना सुद्धा माहिती आहे की मला वाटते संतोष स्ट्राईक घेतील. त्याच कारणाचं पाहिलं तर
स्ट्राईक एंडला थ्रो केला आणि चांगला थ्रो चांगला गॅदर सुद्धा करताना पाहिला पण योगेशांना आणि एक सिंगल धाव या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 42 आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल उत्तम दिंडा यांना पाहता बॅटिंग मार्कवरती एक डावखुरीचा फलंदाज शेवटचा चेंडू फेस करताना. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. बामणगाव संघ बामणगाव ए संघ आणि कर्नलवाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. तुम्हाला वारंवार कॉल करतोय कृपया करून सहकार्य करायचं आहे. शेवटचा बॉल सामना किती उत्तम. यावेळेस मिस्टायमिंग झाला चेंडू हवेत आहे. शतरक्षक येतो चेंडू खाली आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 42 वर जाऊन पोहोचते. 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते ओमसागर बामणगाव संघाने. चला टॉस केला जातो. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए तर दुसऱ्या बाजूला जय अंबिका कर्नलपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. बामणगाव संघाचा कॉल असेल काट असा कॉल आहे आणि काट आलेले मान्यवर विनंती करतो दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन कृपया स्थानपन्न व्हायचंय. नाणेफेक जिंकलाय बामणगाव संघ. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? 40 ते 35. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलाय तर कर्नलपाडा संघ नाणेफेक जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच असते. आता बॅटिंगच करायची आहे. किती धावापर्यंत प्रयत्न असेल मजल मारण्याचा? जास्तीत जास्त रनवर. आता ती पुन्हा येते एपीएल येते. काय असेल एपीएल साठी तुमचं प्रिपरेशन? आता भरवा लावले तर लवकर लवकर भरवून दे आणि जे करायला लावले ते चांगल्यासाठीच करायला लावले. सगळ्यांना संधी मिळू दे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम शतरक्षण स्वीकारल्याने कर्नलपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. थोड्याच वेळात ही मॅच सुद्धा आपण पाहूया. तोपर्यंत एका बिग फाईट आपण ग्राउंड मध्ये पाहतोय. तोपर्यंत समोरच्या कक्षामध्ये जाऊया. ओटीयू कॉमेंट्री बॉक्स.
43 धावांचं आव्हान ठेवलंय. 43 धावांचं आव्हान संपुष्ट करण्याचे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतो वैभव आणि नॉनस्ट्राईक एंडला अतुल आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज असलेला गोलंदाज विकेश. चेंडू मध्ये पहिले तर 43 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय ओमसागर बामणगाव संघाने. सरासरी पाहिली तर 14.35च्या सरासरी जावं लागेल सामना जिंकण्यासाठी आयसोन्सरी स्पोर्ट्स तांबडवा संघाला. पहिले षटक घेऊन विकेश बॉलिंग मार्क होती वैभवसाठी. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहिलेला फटका चांगला आहे गॅप मध्ये शतरक्षक आहे मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जात आहे सी मारेच्या पार मिळून धावा 4 या पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. काय रे उपास घेतलाय काय पोरीसाठी नक्की का अरे भेटेल बायको बरी. पहिल्या चेंडू ते आक्रमण केलंय. यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केलाय 45 वाईटचा. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मदतीने धाव लगेच जाऊन पोहोचते 5 या आकडेवारी. 5 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस क्लॉक स्वीप केलाय फटका चांगला चेंडू सहज जातो आमच्या समालोचन कक्षाच्या मानवंदना डोळ्यासाठी षटकार होतोय. बिग ब्लास्ट. पंच नवीन चेंडू घ्यायचा आहे. बॉल मंडपावरती अडकून राहिलाय. बघा प्रत्युत्तर देण्याची सुरुवात केली आहे तांबडमा संघाने. मागच्या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर खंडीपाड्याच्या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन ठरला होता आणि तसंच काहीतरी दर्शविताना पाहतोय आपण. फॉर्म मध्ये आहे सध्या पाहिलं तर तांबडमा संघ. विकेशनचे होते आक्रमण केलंय. पुढचा बॉल विकेशनचा वैभवसाठी. यावेळेस फटका चांगला पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय का शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली आणि फक्त एका धावावरती समाधान मानावं लागते. बघा चांगला शतरक्षक होतात. धावसंख्या फक्त जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. 12 या आकड्यावरती. एक अवांतर चेंडू हाताळला होता. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. धावखोर फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अतुल ठाकरे यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. शतकवीर पाहतोय आपण. कामांच्या त्या ग्राउंड वरती किपिल मध्ये काय फलंदाजी केली होती अतुल ठाकरे यांनी. आणि मागच्या टुर्नामेंट मध्ये खंडीपाड्याचं ग्राउंड पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता अतुल ठाकरेंनी. अप्रतिम खेळ केली होती. केश पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग सज्ज असतील. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला भटका फसलाय परंतु शतरक्षक होता दूर. बघा नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. प्रयत्न तर कंप्लीट केले होते परंतु चेंडू त्याच्या आवाक्यापासून थोडासा लांब होता. त्याच कारण पाहिलं तर 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये होताना पाहतोय. या 2 धावांशी धावफलक पाहतो 14 वर जाऊन पोचते. बघा धावा कुठेतरी मोठ्या संख्येने यायला लागले तर कुठेतरी रोखावं लागेल. अतुल यांच्या षटकामध्ये सुद्धा पाहिल्यावर तब्बल 21 धावा फटकावल्या होत्या. कुठल्या होत्या विकेश यांनी. आता पाहिलं तर उत्तरच प्रत्युत्तर देण्याचं काम यावेळेस सुरू केलं. यावेळेस
स्लॉक शूट करण्याचा प्रयत्न केला होता. बघूया पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बघूया पंच आपल्याला कळवतील नक्की काय घडते आणि काय बिघडते. दोन्ही पंच बघा थोडेसे विचार येऊन करतील नक्कीच. डिसिजन असेल पेंडिंग. बघूया यस मला वाटतं थोडस वरती लागला होता. शेवटचे चेंडू असेल. अतुल ठाकरे इथं स्ट्राईक. यावेळेस चांगला फटका पाहतोय पण चेंडू सगळं गॅप मध्ये जातोय. परंतु जातो बघा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते. 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर 15 रन्स ऑन बोर्ड. दुसरे षटक हातासाठी आपण पाहतोय मिस्टर संतोष ओळवे यांना गोलंदाजी मार्क वरती. यानंतर अजून एक बिग फाईट आपण पाहतील. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघ पाहतील तर दुसऱ्या बाजूला जय अंबिका कर्नलपाडा. यानंतर अजून एक बलाढ्य संघ आपल्या समोर समोर दोन हात करताना पाहतील. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. यावेळेस पहिल्या चेंडू बघा सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली. अतुलना सुद्धा माहिती आहे की वैभव यांच्या बॅटमधून षटकार चौकाची आतिषबाजी चालू आहे तर त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करावं लागेल. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोचते 16 आकड्यावरून 16 रन्स ऑन बोर्ड. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. बॉल घेऊन वैभवसाठी त्याच्या बॅटवर षटकाराने चौकार होता पहिल्या षटकामध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. बॉलला सगळं पाठाला 6 धावांसाठी येतोय. अजून एक बिग ब्लास्ट षटकार.
या षटकांशी धावफलक जाऊन पोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. बघा मोठे फटके सातत्याने पाहिले तर वैभव यांच्या बॅट मधून येताना पाहतोय. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. बॅट अँड बॉल संपर्क इतका चांगला झाला नाही. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बघा 17 चांगला झालं तो बॅकअप सुद्धा चांगला झाला परंतु चांगली विकेट पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये. सिंगल धाव होते तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलं. 2 धावा या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. बघा मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर सुद्धा दिला जातो कारण प्रति षटकामध्ये विचार केला तर 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. ते वैभव यांची विकेट घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळी मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. बघा विकेट येणं गरजेचं आणि विकेट आले आणि महत्वाच्या क्षणाला वैभव तंबूच्या आसाला परतताना पाहतोय. मोठा मासा लागलाय जाळ्याला. बिग विकेट डाऊन. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 24 या आकड्यावर जाऊन पोहोचते. महत्वाच्या क्षणाला आपण विकेट आले. नवीन फलंदाज योगेश आपण पाहतोय. योगेश बरफ यावेळेस मिस टायमिंग झाला. चेंडू हवेत आहे. बघा 2 क्षेत्र स्वतः बोलून द्यावे तो चेंडू खाली आणि काय झेल घेतला. बॅक टू बॅक विकेट त्याला पाहतोय. अजून एका हादरा बसतोय. मोठी विकेट योगेश बरफ बॅक टू डग आउट. गोल्डन डकचा शिकार. बघा हॅट्रिक बॉल आहे संतोष यांचा. यावेळेस तेज तर्रा चेंडू होता. बघा यस पंच बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय का. यस पंच रिव्ह्यू कोणाचा आहे. डिक्लेरेशन झोन साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग करा संघाचा रिव्ह्यू आहे का. पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके बघा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय का.
बघा चेंडू पाहिलं तर लाईनच्या थोडा मध्ये होता, म्हणजे डिक्लेशन झोन मध्ये चेंडू गेला नाहीये. धाव नसेल. शेवटचा बॉल पाहिलं तर निर्धाव आलाय. बॅट्समन कोण आलं रे? अजय. किती पाहिजे? 6 बॉल 19 पाहिजे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विकी धिंदा यांना पाहतोय. 6 चेंडू 19 धावा. अजून सुद्धा पाहिलं तर अतुल ठाकरे स्ट्राईक वरती असतील. पूर्णपणे जबाबदारी तर अतुल यांना घ्यावी लागेल, कारण संघ थोडंसं पाहिलं तर बॅकफूट वरती गेलेला आहे. 3 मोठी फटके आणि मॅच पूर्णपणे बनू शकते. एखादा मोठा फटका पहिले 3 चेंडूवरती येणं गरजेचं आहे. ती ताकद पाहिली तर अतुल यांच्याकडे आहे, ती कुवत सुद्धा आहे. या स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मोठे फटके आता यावेळेस खेळणं गरजेचं आहे, कारण अतुल यांची बॅट पाहिली तर दुसऱ्या इनिंग मध्ये शांत आहे. विकी बॉलिंग मार्क सज्ज असतील. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल लोअर फील्ड चेंडू होता बघा, स्लॉक केलाय. चेंडूला सक्सेशन चांगलं होतं. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला बघा. अतुल डेंजर एंडला येणार होते, परंतु बघा फलंदाज होते बाद. दोन्ही गाड्या एकाच गोळावरती येऊन उचलल्या होत्या, परंतु बघा अतुल पाहिलं तर नॉफ एंडला थांबले होते आणि स्वतःची विकेट सेव्ह केली. अजय शून्याचा चष्मा घालून डकआउटच्या आशाला परततोय. अजून एक विकेट पाहिलं तर गार होताना पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश यांना पाहतोय. बॅटिंग मार्क वरती सज्ज असताना अतुल यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके खेळावे लागतील जिंकण्यासाठी. आणि ताकदची क्षमता पाहिली तर अतुल यांच्याकडे आहे, परंतु त्यांना नॉस्ट्राईक एंडला आता ठेवण्याचं काम करावं लागेल बावनगाव संघाला. स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचं काम करावं लागेल. विकी यांचा पुढचा बॉल यावेळेस मिस्टामी झाला. चेंडू हवेत आहे, फटका बसलाय. 2 क्षेत्राचे चेंडू खाली येतात आणि बघा चुकी होत नाहीये. फलंदाज होतो बाद. अजून एक विकेट पाहतो तर तंबूच्या आशा जाताना बघा विकेट आली. अजून एक विकेट आली. 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे आणि अतुल यांना नॉनस्ट्राईक वरतीच ठेवण्याचं काम आता बामणगाव संघ करतोय. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच मध्ये कोणतीच बदल होईल सांगता येत नाही. तोपर्यंत अतुल आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, परंतु अतुल यांना पाहिलं तर नॉनस्ट्राईक एंड वरती ठेवण्याचं काम यावेळेस पाहिलं तर गोलंदाज संघाने केलंय. तर पाहतोय आपण मयूर येताना पाहतोय, मयूर शेंडे यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. स्वतः संघाचे कर्णधार आहेत. अतुल यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे यावेळेस पाहिलं तर. यास पंचांकडे लावलं पली केलं जाते. बघूया पंच आपल्या दर्शवतील. यास पंचांचं बोट आकाशाकडे आणि बघा ज्यांच्यावरती आशा पल्लवित होत्या तोच अतुल ठाकरे रनआउटच्या रूपामध्ये डगआउटच्या आशा जाताना पाहतोय. तर पूर्णपणे पाहिलं तर पकड बसवलंय. ओमसागर बामणगाव संघाने अप्रतिम फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा आणि फिल्डिंग म्हणा चांगली केलंय यावेळेस पाहिलं तर बामणगाव संघाने.
बॅट्समन कोण आहे रे? न्यू बॅटर पाहतो म्हणा जयेश येताना पाहतोय. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. बघा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्यासाठी स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. जयेश यावेळेस फटका फसला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षय होतोय दूर. बघा नो मॅच लावला चेंडू ट्रॅव्हल झाला. एका सिंगल धावेसाठी डिकशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव. आता पूर्णपणे पकड बसवलंय या सामन्यामध्ये. पाहिलं तर ओमसागर बामणगाव संघाने एखादा मोठा संघाला आपण पाहिलं तर बलाढ्य संघाला पिछाडीवरती टाकण्याचं काम केलं यावेळेस. पुढचा बॉल विकी यांचा. यावेळेस पंचांनी लावड अपील केली जाते परंतु पंचांनी अपील फेटाळले. मला वाटते पिचिंग आउटसाइड लेग होता. इम्पॅक्ट सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर होतं. त्याच कारणास्तव पहिलं तर पंचांनी दाट फेटाळली. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला आणि इकडे सामना जिंकले ओमसागर बामणगाव. खाल्लं का सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार. तुम्ही अर्धाने तुम्हाला चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय